तर आज ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर होते आहे आणि याच ठिकाणाहून आपण इथून पुढच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। या ठिकाणी सध्या उपस्थित आहे माझी सहकारी ज्ञानदा कदम। थेट जाऊया ज्ञानदाकडे। अमोल, धन्यवाद। शिवाजी पार्क सध्या सज्ज होता आहे एका ऐतिहासिक सभेसाठी। ही सभा ऐतिहासिक का आहे तर दोनही ठाकरे बंधूंचा आवाज इतिहासात पहिल्यांदाच एकत्रितपणे एका व्यासपीठावरनं शिवाजी पार्कमध्ये घुमणार आहे। याआधी बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवाजी पार्कातल्या अनेक सभांना राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे कायमच उपस्थित राहिले। बाळासाहेबांच्या अगदी डाव्या बाजूला, उजव्या बाजूला हे दोघे जण बसलेले असायचे। हे चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे। पण आज हा आयकॉनिक फोटो शिवाजी पार्कवरती येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतोय। बाळासाहेब आहेत पण त्या फोटोंमध्ये आहेत, बाळासाहेब आहेत ते त्या भावनांमध्ये आहेत, बाळासाहेब आहेत शिवसैनिकांच्या मनात आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित शक्ती, शिवसेना आणि मनसेची एकत्रित शक्ती। व्यासपीठाबद्दल आपण थोडंसं सांगूयात। शिवशक्ती हा एकच शब्द प्रामुख्याने ठळकपणे आपल्या व्यासपीठावरती दिसतोय आणि या व्यासपीठावरती 227 खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत। कारण मुंबई महानगरपालिकेची लढाई ही 227 जागांची आहे, 227 नगरसेवकांची आहे। जितक्या जागा जास्त मिळतील त्याची सत्ता अर्थात मुंबई महानगरपालिकेवरती येणार आहे आणि त्यामुळे 227 जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या साक्षीनं आजची ही सभा राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघे जण संबोधित करतील। मैदानाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दसरा मेळावा असो, राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा असो, हे मैदान गच्च भरलेलं असतं, गर्दीनं भरलेलं असतं। आपण कायम पाहतो हळूहळू इथे माणसाला सुरुवात झालेली आहे। कारण दसरा मेळाव्याला असं असतं महाराष्ट्रभरातनं माणसं सभेसाठी येत असतात, पण आज ही सभा मुंबईकरांसाठी आहे, मुंबईच्या महानगरपालिकेसाठी आहे। त्यामुळे हळूहळू मुंबईकरांची गर्दी, शिवसैनिकांची, मनसैनिकांची आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा युतीचा एक भाग आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसतात का आपण बघूया। मला इथे एक आजी भेटल्यात, त्यांनी मला मगाशी बोलताना असं सांगितलं की अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून गेली 50 वर्ष आजी शिवसैनिक आहेत, शिवसेनेसाठी काम करतात। आजी, काय नाव काय तुमचं? पार्वती भाऊ पांचाळ। आज इथे कोणाचं भाषण ऐकायला आलाय? मी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं भाषण। त्या वडिलांपासून आमचा प्रेम आहे आणि ते आम्ही काम करतो। दोघे भाऊ एकत्र आले, काय वाटतं तुम्हाला? मजा वाटली, आनंद वाटला, जसं 2 घास आम्ही जास्ती खाणार असं मला वाटतं। म्हणजे आमच्या अंगात बळ येतं, बाळासाहेब म्हटलं का शिवाजी पार्कला बळ येतं, असं का उत्सव येतो। बाळासाहेब म्हटलं का आम्हाला उत्सव येतो आणि आज आम्ही एवढे वर्ष दादरलाच राहतो। दोघे ठाकरे, दोघे भाऊ एकत्र आलेत, त्यामुळे मुंबईत काही जादू घडेल असं वाटतं का निवडणुकांमध्ये? घडेल, या घडलंच पाहिजे यांनी। हे आता मोदींनी 2 लाख सोनं केलं आणि इकडचा पैसा इकडे उडवतात। पैसा या कुणाच्या बापाचं आहे? या सरकारच्या बापाचं नाही आहेत, इकडला आमचा तुमचाच उडवतायत। मला विश्वास आहे की तुम्हाला तुम्हाला असा विश्वास आहे की ठाकरे एकत्र आल्यामुळे काहीतरी जादू नक्की होईल। तर असे अनेक शिवसैनिक, आजींसारखे अनेक भावनिक शिवसैनिक आजूबाजूला पाहायला मिळतात। इथून आपण आढावा घेणारच आहोत, पण तुर्तास आपण नाशिकमध्ये जातोय। नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा पार पडते अनंत कान्हेरे मैदानावरनं, जिथून 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची सभा झालेली। थेट नाशिकला जाऊया। आपण जर विचार केला तर या नाशिकच्या संदर्भात काही विवाद देखील या